Hello friends, in the chapter Kinetic Theory of Gases and Radiation, in the last lecture we have discussed about the spectral distribution of the black body radiation, and in that we have discussed about the experimental curves about the for the experiment which was done by Lumer and Prinsham. And the experimental curves we discussed, also we discussed about the observations which we deduced with the help of these experimental curves. And in that, we have seen in the last lecture lambda maximum. Now, what is lambda maximum? Is it the maximum wavelength which is emitted or which is radiated, or no? It is not the maximum wavelength. Lambda maximum म्हणजे जास्तीत जास्त वेवलेंथ सगळ्यात मोठ्यात मोठी वेवलेंथ आहे का? तर नाही. लॅम्बडा मॅक्सिमम ही ती वेवलेंथ आहे की जिच्या मदतीने रेडियंट पॉवर ही जास्तीत जास्त बाहेर टाकली जाते. लॅम्बडा मॅक्सिमम इज द वेवलेंथ फॉर विच द एमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम. So, on this lambda maximum, now the scientist Wayne has studied and he discovered the Wayne's displacement law. Lambda maximum, that is the wavelength for which the emissive power of the black body is maximum, is inversely proportional to the absolute temperature of the black body. now इथे हे प्रपोर्शनलिटी आहे. मग प्रपोर्शनलिटीला आपण इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट केलं, त्यावेळेला आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यायला लागतो. मग आपण एक कॉन्स्टंट घेतला बी. सो लॅम्बडा मॅक्सिमम इज इक्वल टू बी अपॉन टी, वेर टी इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. सो इथे आपण लिहिलं लॅम्बडा मॅक्सिमम इंटू टी इज इक्वल टू बी. द वेन्स लॉ इज the wavelength for which the emissive power of the black body is maximum is directly proportional to the absolute temperature of the black body. This is Wayne's law. So now lambda maximum into T is equal to B. So B is a constant. Wayne's ने ही सगळं संशोधन केलेलं असल्या कारणाने he has given the name B as Wayne's constant, and with the help of different experiment he has found out the value of B as 2.897 into 10 to the power minus 3 meter Kelvin. सो लॅम्बडा मॅक्सिमम ही ती वेवलेंथ आहे की ज्या वेवलेंथच्या मदतीने जास्तीत जास्त पॉवर रेडिएट होते आहे. द एनर्जी एमिटेड, द रेट ऑफ एमिशन इज मॅक्सिमम. नाव तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केला आणि गॅलेक्सीज आणि अशा याच्याबद्दल जर सर्च केलं तर तुम्हाला तिथे व्हाईट ड्वॉर्फ अँड रेड जायंट्स याच्याबद्दल माहिती मिळेल. मग व्हाईट ड्वॉर्फ म्हणजे काय असतात? तर स्टार्स असतात काही खूप दूर असलेले, आणि तुम्हाला ही माहिती इंटरनेटवर सर्च केल्यावर मिळेल की द सरफेस टेम्परेचर ऑफ द व्हाईट ड्वॉर्फ इज 10,000 degree Kelvin. The surface temperature of the white dwarf is 10,000 degree Kelvin. Now this is very very high temperature. इतकं जास्त टेम्परेचर. मग हे टेम्परेचर कसं काय आपण फाईंड केलं? का आपले सायंटिस्ट तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी तिथे थर्मोमीटर लावलं आणि मग त्या व्हाईट ड्वॉर्फचं टेम्परेचर चेक केलं? तर सॉरी, दिस इज नॉट पॉसिबल. कारण एका आयुष्यामध्ये सुद्धा आपण जाऊ शकत नाही तिथपर्यंत. आणि ते 10,000 डिग्री केल्व्हिन हे खूप जास्त टेम्परेचर आहे. आपल्याला 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे उकळणारं पाणी जे 100 डिग्री सेल्सिअस आहे, किंवा मग 273 प्लस 100 म्हणजे 373 डिग्री केल्व्हिनवर असलेलं पाणी, इतक्या टेम्परेचरवर असलेल्या पाण्यामध्ये जेव्हा आपण बोट घालू शकत नाही, तर 10,000 डिग्री केल्व्हिन मध्ये काय होऊ शकेल? सो इट इज नॉट पॉसिबल. मग सायंटिस्टनी त्याच्यावरचं टेम्परेचर कसं फाईंड केलं? तर विथ द हेल्प ऑफ वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. म्हणजे द लॅम्बडा मॅक्सिमम ही कोणती वेवलेंथ आहे की जी त्या व्हाईट ड्वॉर्फमधून जास्तीत जास्त बाहेर टाकली जाते. मग ती वेवलेंथ फाईंड केली आणि बी हे वेन्स कॉन्स्टंट आहे.
आणि विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स याची व्हॅल्यू आपण फाईंड केलेली आहे बी इक्वल टू 2.897 इंटू 10⁻³ मिली केल्व्हिन. मग विथ द हेल्प ऑफ दिस लॅम्डा मॅक्सिमम जी वेवलेंथ त्या व्हाईट ड्वॉर्फमधून बाहेर टाकली जाते आणि this B, the temperature on the white dwarf, we can find. तसंच तुम्हाला रेड जायंट्स हे सुद्धा तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला तिथे अशी माहिती मिळेल की द रेड जायंट्स द टेम्परेचर इज 3000 डिग्री केल्विन. सो 3000 डिग्री हे याच्या तुलनेने कोल्डर आहेत, गार आहेत याच्या तुलनेने. सो नाव हे 3000 डिग्री केल्विन कसं फाईंड केलेलं आहे तर दे आर रेड जायंट्स. रेड म्हणजे लाल रंगाचे खूप मोठे असे स्टार्स आहेत. सो ह्याचा अर्थ काय की लाल रंगाची वेवलेंथ तिथून बाहेर टाकली जाते त्या रेड जायंटमधून. मग ही रेड कलरची जी वेवलेंथ आहे आपल्याला माहिती आहे की आपले जे विब्ज्युअर कलर्स आहेत किंवा आपल्याला जे व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे किंवा जे रंग आपल्या डोळ्यांना दिसू शकतात, आपले डोळे ज्याच्यासाठी सेन्सिटिव्ह आहे ज्या रंगासाठी, ती नियरली 3800 ॲम्स्ट्रॉंग टू 7000 ॲम्स्ट्रॉंग ही वेवलेंथ. द वेवलेंथ आपले डोळे ज्या वेवलेंथसाठी सेन्सिटिव्ह आहेत किंवा आपल्याला जे रंग दिसू शकतात ते रंग कोणत्या वेवलेंथमध्ये आहेत नियरली 3800 ॲम्स्ट्रॉंग किंवा 4000 ॲम्स्ट्रॉंगपासून घेतलं तरी चालेल टू 7000 ॲम्स्ट्रॉंग. सो धिस इज द व्हिजिबल स्पेक्ट्रम वेवलेंथ. सो हे तो जो रेड कलर आहे त्या रेड कलरची जर आपण वेवलेंथ मोजली दॅट इज द लॅम्डा मॅक्सिमम. सो लॅम्डा मॅक्सिमम सो बी सो त्याच्यावरून त्या लॅम्डा मॅक्सिमम आणि बी ह्याच्यामध्ये पुटअप केलं तर आपल्याला टी हे टेम्परेचर त्या ठिकाणचं त्या रेड जायंटवरचं आपल्याला फाईंड करता येईल. सो धिस इज इन धिस वे द टेम्परेचर ऑन द स्टार्स जे खूप जास्त हाय टेम्परेचरवर असतात वी नो. सो टेम्परेचर ऑन द स्टार्स किंवा द टेम्परेचर ऑन द मून किंवा डिस्टंट सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स आपण फाईंड करू शकतोय with the help of the Wien's displacement law. So the next point which we are going to discuss is the Stefan-Boseman's law of radiation. Now what is the statement? The statement is the rate of emission of radiant energy per unit area or the power radiated per unit area of a perfectly black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. This is the Stefan-Boseman's law of radiation. हे जे आपण भाषेमध्ये बोललो स्टेटमेंट सांगितली त्याचाच मॅथमॅटिकल फॉर्म आपण कसं लिहू शकतो R proportional to T to the power 4. Where what is R? R is the rate of emission of the radiant energy per unit area or the power radiated per unit area. T is the absolute temperature. So, R, that is the rate of emission of radiant energy per unit area, this is equal to sigma. आता हे जी प्रपोर्शनॅलिटी आहे त्याला आपण इक्वालिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेतला ज्याला स्टीफन यांनी सिग्मा असं म्हटलेलं आहे. सो दिस इज सिग्मा. R इज इक्वल टू सिग्मा T to the power 4. सिग्मा इज कॉल्ड स्टीफन्स कॉन्स्टंट आणि याची जी व्हॅल्यू आहे ती विथ द हेल्प ऑफ व्हेरियस एक्सपेरिमेंट फाईंड केली. दॅट इज 5.67 इंटू 10 to the power -8 जूल, मीटर टू द पॉवर -2, सेकंड टू द पॉवर -1, केल्विन टू द पॉवर -4. किंवा हे जूल पर सेकंद हा जो S टू द पॉवर -1 आहे म्हणजे जूल पर सेकंद आहे हे ॲक्च्युअली. सो जूल पर सेकंदला आपण वॅट म्हणूया. सो वॅट मीटर टू द पॉवर -2 आणि केल्विन टू द पॉवर -4 असंही आपण याचं युनिट लिहू शकतो. आता हा जो सिग्मा आहे म्हणजे स्टीफन्स कॉन्स्टंट आहे याचे डायमेन्शन्स काय आहेत तर L टू द पॉवर 0, M टू द पॉवर 1, T टू द पॉवर -3 अँड K टू द पॉवर -4. So we can infer from this that the power radiated per unit area by the perfectly black body depends only on the temperature. फक्त ती त्याच्या टेम्परेचरवर डिपेंडेंट आहे त्या ब्लॅक बॉडीच्या अँड नॉट ऑन द मटेरियल ऑर द surface
or the color of the body. Q is the amount of radiant energy emitted by the black body, and A is the area of the black body, and T is the time for which the energy is emitted. Then the rate of emission of the radiant energy per unit area will be Q upon T म्हणजे काय आहे? Q upon T is the rate of emission of the radiant energy per unit time. आणि अपॉन त्याला डिवाइड बाय ए केलं आपण म्हणजे सो क्यू अपॉन ए टी हे काय मिळणार आहे? द रेट ऑफ एमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया. ए एरिया आहे त्या बॉडीची, टी हा टाइम आहे. सो आर क्यू अपॉन ए टी काय झालं? क्यू अपॉन ए टी इज द रेट ऑफ एमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया. So this is equal to sigma T to the power 4 according to the Stefan-Boltzmann's law of radiation. So the discussion for the Stefan-Boltzmann's law of radiation was for a perfectly black body. So we have found this R is equal to Q upon AT is equal to sigma T to the power 4 for a perfectly black body. हे रिलेशन आपण फाइंड केलेलं आहे. पण काय प्रत्येक बॉडी ही परफेक्टली ब्लॅक बॉडी असते का? तर नाही. मॅक्झिमम बॉडीज ह्या ऑर्डिनरी बॉडीज आहेत. मग हे रिलेशन जे सांगतं की पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर, हे रिलेशन आपण आपल्या ऑर्डिनरी बॉडीसाठी घेऊ शकतो का? तर घेऊ शकतो. कसं घेऊ शकतो? वी नो नाउ फॉर ऑर्डिनरी बॉडी, नो दिस इज नॉट अ ब्लॅक बॉडी. The E is the coefficient of emission. So the coefficient of emission is the emissive power of the ordinary body to the emissive power of the perfectly black body. म्हणून आपण कसं लिहिलं? R is equal to E into RB. म्हणजे एखाद्या परफेक्टली ब्लॅक बॉडीला जर आपल्याला ऑर्डिनरी बॉडीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने लिहायचं R is equal to E into RB. So R is equal to E. आता हे RB म्हणजे दिस इज फॉर अ परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून इथे आपण R लिहिलं आहे. सो फॉर अ परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी काय रिलेशन आहे? सिग्मा टी टू द पॉवर 4. मग हेच रिलेशन आपण आर बी म्हणजे ब्लॅक बॉडी आहे ही म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे. सो आर इज ई सिग्मा टी टू द पॉवर 4. सो द पॉवर emitted per unit area by the ordinary body is E, that is the coefficient of emission, sigma, that is the Stephen's constant, and T to the power 4, that is the fourth power of the absolute temperature. So in this way, we have found the power emitted per unit area by an ordinary body. The energy radiated. So the energy radiated per unit time, per unit area by an ordinary body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. But now we know that this E is the coefficient of emission. For a perfectly black body, E is equal to 1. म्हणजे जेव्हा ब्लॅक बॉडी असणार आहे तेव्हा E equal to 1 आहे म्हणजे हे काय मिळणार आहे? R equal to sigma T to the power 4. पण ऑर्डिनरी बॉडीज ज्या आहेत, ज्या आपल्या रुटीन आहेत, त्यांच्यासाठी E कसा असतो? बिटवीन 0 and 1. सो E कसा आहे? 1 पेक्षा कमी आहे. सो द energy radiated per unit time per unit area आता comparable with the black body, ordinary body energy कशी रेडिएट करणार आहे? कमी रेडिएट करणार आहे. कारण E कसा आहे? E हा 1 आहे का? तर नाही. इट इज बिटवीन 0 and 1. नाव सपोजिंग T is the temperature of the perfectly black body and T0 is the temperature of the surrounding. बाहेर ब्लॅक बॉडीचं T टेम्परेचर आहे आणि आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे त्याचं T0 टेम्परेचर आहे. Now, according to the Stefan-Boltzmann's law of radiation, आपल्याला माहिती आहे की एनर्जी रेडिएटेड किती एनर्जी रेडिएट करणार आहे ब्लॅक बॉडी? पर युनिट टाइम पर युनिट एरिया. सो द एनर्जी रेडिएटेड बाय द परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज सिग्मा टी टू द पॉवर 4. एवढी एनर्जी ती रेडिएट करणार आहे बाहेर. आणि जर सराउंडिंगचं टेम्परेचर T0 आहे तर ती ॲब्झॉर्ब किती करणार आहे? तर एनर्जी ॲब्झॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग कडून ती एनर्जी किती ॲब्झॉर्ब करणार आहे? पर युनिट टाइम द एनर्जी ॲब्झॉर्ब्ड
by the black body from the surrounding per unit time per unit area is sigma T0 to the power 4. किती ॲब्झॉर्ब करणार आहे हे सराउंडिंगच्या टेम्परेचरवर डिपेंडंट आहे आणि किती एमिट करणार आहे हे बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंडंट आहे. आपण प्रिव्होट्स थिअरीमध्ये पण हे डिस्कस केलेलं आहे. सो द नेट एनर्जी लॉस, मग आता आपल्याला हे माहिती आहे की आता ही जर केस असेल की द टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी इज ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग, अशी जर केस असेल, बॉडीचं टेम्परेचर जास्त सराउंडिंगचं टेम्परेचर कमी, मग ती जेवढं बाहेर टाकते त्याच्यापेक्षा ती जेवढं बाहेर टाकते ते जास्त आहे आणि ती स्वतःमध्ये ॲब्झॉर्ब करते आहे ते कमी आहे. म्हणून नेट काय होणार आहे, लॉस होणार आहे. सो द नेट एनर्जी लॉस बाय द परफेक्टली ब्लॅक बॉडी per unit time per unit area is sigma T to the power 4 minus sigma T0 to the power 4. That is equal to sigma bracket मध्ये T to the power 4 minus T0 to the power 4. This is the net energy loss by the perfectly black body per unit time per unit area. एवढी एनर्जी लूज झालेली आहे per unit time per unit area ब्लॅक बॉडी कडून. जेव्हा ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर हे जास्त असतं त्याच्या सराउंडिंगपेक्षा. सो नाव फॉर अ ब्लॅक बॉडी द नेट लॉस ऑफ एनर्जी बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज सिग्मा T to the power 4 minus T0 to the power 4. T कोण आहे, टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी, T0 कोण आहे, टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. मग एवढी नेट एनर्जी लॉस आहे पर युनिट टाइम पर युनिट एरिया. पण माझी प्रत्येक वेळेला बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडी असणार आहे का, तर नाही. माझी बॉडी ही जनरली ऑर्डिनरी बॉडी असते. म्हणून मग मी परफेक्टली ब्लॅक बॉडीला ऑर्डिनरी बॉडीमध्ये कसं कन्व्हर्ट करते, तर आय यूज दिस कोइफिशियंट ऑफ एमिशन ई. म्हणून फॉर ऑर्डिनरी बॉडी द नेट लॉस ऑफ एनर्जी बाय द ऑर्डिनरी बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज, आता हे जसं लिहिलेलं आहे तसंच इथे लिहायचं आहे, फक्त इथे ई त्याला ॲड करायचं आहे. सो ई that is the coefficient of emission. So E, that is the coefficient of emission, sigma, that is the Stephen's constant, T to the power 4 minus T0 to the power 4. म्हणजे इथे आपण ह्याचं कन्व्हर्शन आपण ऑर्डिनरी बॉडी, ब्लॅक बॉडीचं कन्व्हर्शन आपण आता ऑर्डिनरी बॉडीमध्ये केलेलं आहे. कशाच्या मदतीने, तर ई इथे आपण अटॅच केला, याला ई घेतला त्याच्याबरोबर, कोइफिशियंट ऑफ एमिशन घेतलं त्याच्याबरोबर. म्हणून नाव माझी ब्लॅक बॉडी किंवा माझी ऑर्डिनरी बॉडी ही प्रत्येक वेळेला युनिट एरियाची असणार आहे का, तर नाही. इट मे बी ऑफ एनी एरिया. सो द नेट लॉस ऑफ एनर्जी बाय ऑर्डिनरी बॉडी पर युनिट टाइम बट हॅव्हिंग एरिया ए इज ई सिग्मा T to the power 4 minus T0 to the power 4. हे असंच्या असंच लिहिलेलं आहे. पण आता त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे एक्स्ट्रा, एरिया, म्हणजे एरिया ऑफ द बॉडी ॲड केलेली आहे. म्हणून ॲड म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलेली आहे एरिया, कारण हे युनिट एरियासाठी आहे, हे 1 युनिट एरियासाठी आहे आणि हे ए ह्या एरियासाठी आहे जे बॉडीची एरिया आहे. सो ई सिग्मा T to the power 4 minus T0 to the power 4 into A. नाव डज माय बॉडी रेडिएट एनर्जी फॉर ओनली 1 सेकंड? नो. पर युनिट टाईमचंच घेतोय का आपण, नाही. तर जर ती टी एवढ्या टाईमसाठी तिचा जो नेट लॉस ऑफ एनर्जी फॉर टाईम टी जर आपल्याला फाईंड करायचा असेल, नेट लॉस ऑफ एनर्जी ऑफ एन ऑर्डिनरी बॉडी हॅव्हिंग एरिया ए इन टाईम टी, सो दॅट इज इक्वल टू net loss of energy by ordinary body of area A in time t is E sigma T to the power 4 minus T0 to the power 4 इथे into A आता मगाशी ॲड केलेला आणि into time जेवढ्या वेळासाठी एनर्जी चा लॉस झालेला आहे. सो these are the formulas which can be used for the various NEET, JEE or the multiple choice questions. Up till now, we had considered for the part for which the temperature of the body was greater and the temperature of the surrounding was smaller. म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर कमी होतं, बॉडीचं टेम्परेचर जास्त होतं. म्हणून काय होत होतं की बॉडी जास्त एनर्जी रेडिएट करत होती आणि कमी ॲब्झॉर्ब करत होती, म्हणून नेट लॉस होत होता. पण जर उलट असलं, म्हणजे द टेम्परेचर ऑफ द बॉडी इज लेस
दॅन द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे आणि बॉडीचं स्वतःचं टेम्परेचर कमी आहे. मग काय होणार आहे, तर मग एक्झॅक्टली अपोजिट होणार आहे. आत्तापर्यंत नेट लॉस होत होता, आता काय होणार आहे, जेव्हा बॉडीचं टेम्परेचर कमी आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे तेव्हा नेट गेन ऑफ एनर्जी होणार आहे. So, for a perfectly black body, net gain of energy by perfectly black body per unit time, per unit area, when the temperature of the black body is T and the temperature of the surrounding is T0 and T is less than T0, then it is sigma T to the power 4 minus T0 to the power 4. ही net gain होणार आहे एनर्जी. आता जर आपली बॉडी ऑर्डिनरी बॉडी असेल तर मग नेट गेन एनर्जी, द नेट एनर्जी गेन्ड or the net gain of energy by ordinary body पर युनिट टाईम, पर युनिट एरिया इज, इथे आपण याच्यात आपण फक्त ई हा फॅक्टर घेतो अजून. सो ई सिग्मा टी टू द पॉवर 4 मायनस T0 टू द पॉवर 4 इज द व्हॅल्यू ऑफ द नेट गेन. So the net gain of energy by ordinary body per unit time, per unit area is E sigma T to the power 4 minus T0 to the power 4. पण जर आपली बॉडीची एरिया जर A असेल तर मग net gain of energy by ordinary body having area A per unit time is E sigma T to the power 4 minus T0 to the power 4 into A. जर माझी बॉडी A एरियाची असलेली बॉडी T एवढ्या टाईम साठीचा नेट गेन आपण फाइंड करतोय, तर मग नेट गेन ऑफ द एनर्जी बाय द ऑर्डिनरी बॉडी ऑफ एरिया A अँड टाइम T इज E सिग्मा T टू द पॉवर 4 मायनस T0 टू द पॉवर 4 A into T. So, according to the Stephen-Boltzmann's law of radiation, the energy radiated per unit time, per unit area by the black body is R is equal to sigma T to the power 4. But now, if we convert the temperature, we double the temperature, आपण जर टेम्परेचर दुप्पट केलं तर आता T डॅश किती आहे, तर ह्या टीच्या दुप्पट आहे, म्हणजे ट्वाइस टी एवढा आहे. मग द एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया इज सिग्मा, आता इथे टीच्या जागेवर आपण 2T टाकलं टू द पॉवर 4. सो सिग्मा इथे किती येईल, 2 टू द पॉवर 4 T टू द पॉवर 4, म्हणजेच 2 टू द पॉवर 4 म्हणजे 16. सो 16 सिग्मा T टू द पॉवर 4 दॅट इज इक्वल टू 16 R. सो R डॅश इज इक्वल टू 16 R. म्हणजे जेव्हा मी टेम्परेचर फक्त दुप्पट करते आहे तेव्हा द एनर्जी एमिटेड per unit time, per unit area, the rate of emission of radiant energy per unit area goes to 16 times. म्हणजे तो दुप्पट टाईम, टेम्परेचर दुप्पट केलं तर हे दुप्पट होत नाही आहे, ते 16 टाइम्स इन्क्रीज झालेलं आहे. द रेट ऑफ एमिशन पर युनिट एरिया किंवा एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम becomes 16 times as what it was initially. So this is all about the Stephen-Boltzmann's law of radiation. Thank you.